साधी सिंपल खूप टेस्टी अशी शिमला मिरचीची भाजी. तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मगच मला सांगा की कशी झाली. लहान मुलांना शिमला मिरची म्हटली की अजिबात खात नाहीत, पण तुम्ही ही भाजी करून बघा, ते नक्की खातील. कारण टेस्टीच तशी होते, मुलांना आवडेल. चला रेसिपी सांगते आहे, साहित्य सांगते त्याच्या पहिले. शिमला मिरची अशी बारीक चिरून घ्यायची, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. 2 कांदे घेतले आम्ही, तिखट, धने पावडर, हळद आणि आमचूर मसाला आणि आलं लसूण पेस्ट ठेसून घेतली. आता गॅसवर कढई ठेवायची, 2 चमचे तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे छान तळतळले की आपल्याला कांदा टाकायचा त्याच्यामध्ये. दोन कांदे घ्या, बारीक चिरा मस्त. बघा थोडा कलर चेंज झाला की आलं लसूण पेस्ट टाकायची, म्हणजे मी ठेसून घेतला आबडधोबड. बघा याला छान मिक्स करून घ्यायचं. आता जे सुके मसाले आहेत ना आपण घेतलेले ते टाकायचे. तुम्ही याच्यात गरम मसाला पण टाकू शकता, जास्त प्रमाणात नाही टाकायचा, 1 चमचा टाकला तरी चालेल. आता थोडंसं पाणी टाकायचं, मसाला जळायला नको ना म्हणून थोडंसं. चांगले शिजू द्यायचे मसाले. आता टोमॅटो टाकायचा. टोमॅटो मिक्सरमधून फिरवला तरी चालेल, पण मी याच्यामध्ये शिजवून घेते. बघा आता शिमला मिरची टाकायची. थोडं होत आलं ना की याला छान मिक्स करून घ्यायचं. लिंबू पिळलं तरी चालेल, खूप छान टेस्ट येते. आता मीठ टाकायचं आहे आवडीनुसार. मी आमचूर पावडर टाकली ना, त्यामुळे मी लिंबू टाकलं नाही. तुम्हाला लिंबू टाकायचं असेल तर लिंबू टाका. आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं पीठ आणि त्याच्यावर पाणी टाकायचं झाकणावर. तोपर्यंत आपली शिमला मिरची होऊन येते आणि पाण्याला बघा बुडबुडे दिसतात छोटे छोटे. तोपर्यंत आपण झाकण काढायचं नाही. बघा दिसले. आता हे पाणी आतमध्ये टाकायचं भाजीमध्ये. आता पुन्हा झाकण ठेवून 3-4 मिनिटं होऊ द्यायचं. शिमला मिरची शिजली जवळपास. बघा आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा. 2 चमचे घ्यायचा. पोहे खातो त्या चमच्यानी किंवा अर्धी वाटी घेतला तरी चालेल. पुन्हा झाकण ठेवून फक्त 2 मिनिटं होऊ द्यायचं. बघा आणि कोथिंबीर टाकायची. झाली की आपली भाजी तयार. या खायला. खूप टेस्टी भाजी होते आणि जशी केली तशी संपते. चला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. चला नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा उद्या भेटूया. बाय.